श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहेत. कुठलेही काम करताना प्रथम गणपती बाप्पाचे जर आपण पूजन केले, मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकटे दूर होतात आणि ते कामसुद्धा पूर्णत्वास जातं. एवढेच नाही तर देवी देवतांच्या पूजनाला सुद्धा प्रथम गणपती बाप्पाच्याच पूजनाने सुरुवात करावी लागते. यंदा 22 जानेवारी रोजी गणेश जयंती आहे आणि या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशाची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी समाधान प्राप्त होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मागी श्री गणेश जयंतीचे महत्त्व, पूजन तसेच पूजेचे त्या दिवशी शुभ मुहूर्त कुठला असणार आहे, या दिवशी राहुकाळ कोणत्या वेळेत असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे, स्तोत्र मंत्र कसे पठण करायचे आहे, तसेच नैवेद्य आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय व सेवा काय करायच्या आहेत. चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशाची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1,000,000 कार्यरत होतात. म्हणून या दिवशी आपण मनोकामनापूर्ती उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतो. तर पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवार 22 जानेवारीला पहाटे 2:47 सुरू होणार आहे व शुक्रवारी 23 जानेवारीला पहाटे 2:28 समाप्त होणार आहे. यामुळे उदय तिथीनुसार 22 जानेवारीला गुरुवारी गणेश जयंती साजरी होणार आहे. आता गणपती बाप्पाच्या पूजेचं शुभ मुहूर्त काळ कोणता आहे ते आपण पाहूया. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवारी पूजेचा शुभ मुहूर्तचा काळ जो आहे तो 2 तास 8 मिनिटाचा असणार आहे. तसेच राहुकाळ देखील असणार आहे, पण तो केव्हा सुरू होतो ते आपण पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर श्री गणेशाची पूजा कशी करावी ते प्रथम जाणून घेऊया. तर श्री गणेशाची पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करावी. म्हणावे, हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे आणि त्यानंतर श्री गणेशाचा अभिषेक करावा. अभिषेक पाण्याने करावा. करते वेळेस 11 वेळा ओम गण गणपते नमः म्हणावे. त्यानंतर 11 वेळा ओम गण गणपते नमः म्हणत दही दूध तूप साखर म्हणजे पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर परत 11 वेळा पाण्याने अभिषेक करावा किंवा अभिषेक 1 वेळा किंवा 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणून केला तरी चालेल. नंतर मूर्ती स्वच्छ पुसून एका लाल वस्त्रावर श्री गणेशाची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून समर्पित करावी. त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावावा. त्यानंतर एक लाल फूल 11 दुर्वाची जुडी मनोभावे अर्पण करावी. चंदन, केवडा, चमेली या श्री गणेशाला अतिप्रिय अगरबत्ती आहे, तर यापैकी कुठलीही एक अगरबत्ती लावावी. धूप लावावा. बघा, आपण गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर ठेवून देखील पूजा करू शकतो किंवा तुम्ही जिथे देवघरात गणपती बाप्पा ठेवता तिथे देखील अशी पूजा करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर आवर्जून प्रदक्षिणा घाला. आता सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी विशिष्ट प्रकारचा नैवेद्य काय दाखवायचा आहे, तर माघी गणेश जयंती आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे. या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त तिळापासून बनवलेल्या गोष्टीचाच नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. तिळाने बनवलेल्या नैवेद्याचं या दिवशी मान असणार आहे. तिळगुळ तुम्ही ठेवू शकता, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळाचे मोदक, तिळाच्या वड्या, जे काय असेल ते तुम्ही या दिवशी तिळाचे पदार्थ नक्कीच गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. तसेच या दिवशी मंदिरात जाता आलं तर आवर्जून मंदिरात देखील गणपती बाप्पाच्या दर्शनाला जा.
तिथे देखील तिळाचा नैवेद्य घेऊन जा. या दिवशी तिळाच्या नैवेद्यालाच मान असतो. सर्वप्रथम उच्चिष्ट गणपती यांचे पूजन करावे. म्हणजे काय तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटणे याला उच्चिष्ट असं म्हटलं जातं. या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टीची पूर्तता होते असे म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्य, आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती, लक्ष्मीप्राप्ती, त्याचबरोबर आलेल्या संकटाचा योग, विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात. म्हणून सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाची साधना करणे अतिशय शुभ मानलं जातं. त्यानंतर श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र तो म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशाचा महामंत्र आहे असे म्हटले जाते. तुम्ही पूजेमध्ये या मंत्राचा देखील आवर्जून नामजप करावा. तसेच ओम गणपते नमः हा अखंड नामस्मरण जपावे. आता मागी श्री गणेश जयंती दिवशी काय करावे? या दिवशी श्री गणेशाची विधिवत आणि भावपूर्ण पूजा आरती करावी, नामजप करावा. श्री गणेशाच्या ज्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत म्हणजेच लाल फूल दुर्वा व्हाव्या. संध्याकाळी श्री गणेशाची सुक्त पठण करावे. त्यामध्ये श्री गणेशाचे सात्विक नामजप अखंड लावावे. देवतेच्या विविध उपासनेपैकी सर्वश्रेष्ठ त्याचबरोबर सोपे सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप होय. तुम्ही देवतेचे जेवढे नामजप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्नता वातावरण राहते. भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वांचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे अतिशय आवश्यक आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. शिवाय नामजप करताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन गेला तर तो अधिकाधिक पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. तसेच श्री गणेशाचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. स्तोत्र याविषयी थोडंसं समजून घेऊया. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय. स्तोत्र पठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचं अनिष्ट शक्तीपासून रक्षण होतं. श्री गणेशांची 2 स्तोत्रे सर्वात परिचित आहेत. एक म्हणजे संकटनाशन स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणेशाचे स्तोत्र आहे. ज्या दिवशी आपण ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून विशिष्ट असे चैतन्य शक्ती निर्माण होते आणि याकरिता स्तोत्र विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे. हे झाले सेवेविषयी. आता या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आहे. म्हणजेच या दिवशी विनायक चतुर्थी आहे. म्हणजेच तिलकुंद चतुर्थी या नावाने ही चतुर्थी ओळखली जाते. तर तिलकुंद चतुर्थीला सकाळी लवकर उठल्यावरती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. तिळाच्या पाण्यानेच आपल्याला आंघोळ करायची आहे. घरातल्या प्रत्येकाने या दिवशी तीळ टाकून पाण्यामध्ये स्नान करावं. सोबतच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे. सोबत आपल्या घराच्या उंबऱ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. कारण की गणपती बाप्पाचा जन्मोत्सव साजरा या दिवशी होणार आहे. गणेश जयंती आहे आणि सोबत गुरुवार देखील आहे. तुळशीची देखील पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तुळशीला देखील तुपाचा दिवा लावायचा आहे. दारात छान रांगोळी काढायची आहे. आता आपण गणपती बाप्पाची जन्मदिवसाच्या दिवशी पूजेच्या शुभमुहूर्त तसेच राहुकाळ कधी असणार आहे हे जाणून घेऊ. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवार असून गणेश पूजेचा शुभमुहूर्ताचा काळ जो आहे तो 2 तास 8 मिनिटाचा असणार आहे. तेव्हा केव्हा सुरू होत आहे ते तुम्हाला सांगते. पण बघा, गणपती बाप्पाची पूजा ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे दिलेल्या शुभमुहूर्ता काळामध्ये आवर्जून पूजा करावी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी लवकर जरी केली तरीसुद्धा चालणार आहे. काहीसुद्धा हरकत नाही. पण ज्यांना गरज आहे या पूजेच्या शुभमुहूर्ताची त्यांच्यासाठी सांगत आहे. 22 जानेवारी रोजी श्री गणेश पूजेची शुभमुहूर्त सकाळी 11:29 मिनिटापासून ते दुपारी 1:37 या 2 तास 8 मिनिटापर्यंत असेल. तसेच गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे. या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्रास पाहिल्याने चोरीचा आळ येतो असे म्हटलं जातं. तसेच या कालावधीत भद्राची सावट सुद्धा आहे.
जी दुपारी 1:52 ते 3:12 असेल. या काळात कोणतेही कार्य करू नये. बघा, देवादिदेव महादेव, विष्णुदेव या देवांनी सुद्धा अनेक अवतार घेतले, पण त्याच पद्धतीने श्री गणेशाने सुद्धा प्रमुख 3 अवतार घेतले. या 3 अवताराची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे. त्यातील पहिला अवतार वैशाख पौर्णिमा पुष्टपती विनायक जयंती म्हणून आपण साजरी करतो. दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी, त्या वेळेला आपण पार्थिव श्री गणेश पूजन करतो आणि त्यावेळेस ही 10 दिवस श्री गणेशाची अगदी आनंदात पूजा विधी आराधना करतो. आता तिसरा जो अवतार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, तो म्हणजे माघ चतुर्थी, म्हणजेच आपण माघी गणेश उत्सव आता सध्या 22 जानेवारीला आलेला आहे. त्यावेळेस आपण माघी गणेश जयंती अतिशय आनंदाने साजरी करतो. परंतु तो अवतार श्री गणेशाला का घ्यावा लागला, एक छोटीशी कथा जाणून घेऊया. स्कंद पुराणामध्ये माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीने विनायक रूपात जन्म घेऊन नरांतक नावाच्या राक्षसाचा वध केला. या असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला. हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांना कश्यप ऋषी माता आदितीच्या पोटी विनायक रूपात अवतार घ्यावा लागला. याचा उल्लेख स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलेला आहे. त्यांच्या अवतारांची म्हणजेच गणपती बाप्पाच्या विनायक रूपातील अवताराची पूजा करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षापासून हा गणेश उत्सव साजरा केला जातो. आजही असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्वांच्या लहरी सर्वात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणूनच हा इतका दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आपल्याला या दिवशी मिळते. आता आपण श्री गणेश जयंतीचे अगदी फलदायी फक्त 3 प्रभावी उपाय पाहू द्या. तिसरा खूप प्रभावी उपाय आहे. 1. श्री गणेशाची पूजा विधीनंतर जवसाच्या तेलाचा दिवा, विशेष करून शिवशक्ती या 2 वातीचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. तसेच मुलांचे लक्ष आणि एकाग्रताही वाढते. प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते. हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला गेलेला आहे, कारण जवसाचं तेल हे चंद्राशी संबंधित मानलं गेलं आहे आणि या गणेश जयंतीला मुलांना आवर्जून पूजेला बसवावं व त्यांच्याकडून स्तोत्र पठण जरूर करून घ्यावे. जर लहान मुलं असतील तर त्यांना ऐकायला सांगावे. 2. माघी गणेश जयंती दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी. आपल्या मुलांना पाहिजे ती नोकरी मिळावी, करिअरमध्ये यश मिळावं, असलेल्या नोकरीत प्रमोशन मिळावं, यासाठी आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत. एक छोटीशी वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये हे 21 मूग ठेवायचे आणि एक मूग उचलून ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणेशाला तो मूग व्हायचा आहे. 21 वेळा करायचा आहे. हिरवे मूग जे आहे ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात. जर बुध ग्रह आपल्या मुलांसाठी आणि आपला मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांच्या शिक्षणामध्ये हवे असलेले मार्क्स मिळायला त्यांना फायदा होतो. तसेच मुलांचा सर्वांगीण विकास होतो. तुम्ही जर घरी उपाय केला तर हे 21 मुगाचं काय करायचं तर आपण ज्या वेळेला भात बनवतो त्याच्यामध्ये हे 21 मूग टाकायचे. 3. तुम्हाला कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठं कर्ज असेल तर या माघी गणेश जयंती दिवशी 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जमत नसेल तर घरी केला तरीसुद्धा चालेल. हा उपाय दिवसभरात केव्हाही केला तरीसुद्धा चालेल. तर एक आसन घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बसायचं आहे. एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये हिरवागार अशा 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करून एक दुर्वा घेऊन एक संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते झाल्यानंतर श्री गणेशाला ती दुर्वा अर्पण करायची आहे. असं आपल्याला 21 वेळा श्री गणेश संकटनाशन स्तोत्र पठण करण्याचं आहे आणि जी काही तुमची अनातील इच्छा आहे, मनोकामना आहे ती गणेशाला सांगायची आहे. तर त्याच दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल. स्कंद पुराणात स्वतः श्री गणेशाने म्हटले आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तर गणेश जयंतीच्या दिवशी व्रत करून आचरून धुंडीराजाचे पूजन करावे आणि तीळ साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आलेले आहे. मोदकाऐवजी तीळ साखरेच्या मोदकांचा
प्रसाद या दिवशी अर्पण करायचा असतो. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.